मी शिक्षक दिनाचा पदभार स्वीकारलेला आहे. माझे सहकारी उपमुख्याध्यापिका. नमस्कार, मी उपमुख्याध्यापिका वैष्णवी अमृत केवणे. आज मी माझ्या सहकारी मुख्याध्यापिका व पर्यवेक्षिका यांना सहकार्य करत आहे. या माझ्या पर्यवेक्षिका. नमस्कार, मी राजनंदिनी अशोकराव सोळंके. आज स्वयंशासन दिनानिमित्त पर्यवेक्षिका हे पद स्वीकारून त्याचा पूर्णपणे कार्यभार बघत आहे व माझ्या सहकारी मुख्याध्यापिका धनश्री सोळंके मॅडम व उपमुख्याध्यापिका वैष्णवी खेळवणे मॅडम यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे व मला पर्यवेक्षिका होण्याची संधी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवपूरने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आता आपण सर्वप्रथम परिपाठ घेणार आहोत व पुढील आपण तासिकेवर जाऊ. पुढील जी काही सूत्रे आहेत ती आजचे प्रति शिक्षक आणि आजच्या प्रति मुख्याध्यापिका धनश्री सोळंके यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यांनी आपल्याला या तुम्हाला पूर्वसूचना सगळ्या मिळालेल्याच आहेत. वाणिज्य सर मुख्याध्यापिका मॅडम यांच्याकडून आजचे प्रति शिक्षक व सहशिक्षक विवेक लांडगे यांना. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. माफी मागून छोटे व्हा, पण खोटे बोलून कधीच मोठे होऊ नका. अंग्रेजी सुवचन बताएंगी अर्पिता सोलंके. तीन स्पेलिंग या तीन प्रश्न घ्या. नमस्कार, आज का अंग्रेजी सुवचन. The studies which are hurting you today will be your biggest friend tomorrow. जो पढ़ाई आज तुम्हें दर्द लग रही है, कल वही तुम्हारी सबसे बड़ी ताकत होगी. कक्षा 1 के पास तक के स्पेलिंग फ्रॉम. छठी से 10वीं
माझं नाव तिथं त्याच्यासमोर स्वाक्षरी करा. इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी दिव्या ठाकरे मॅडम, दुसरीच्या वर्गासाठी प्रतीक्षा आवारे मॅडम, तिसरीच्या वर्गासाठी अनन्या सुरडकर मॅडम, चौथीच्या वर्गासाठी अदिती कोटकर मॅडम, पाचवीच्या वर्गासाठी लक्ष सोळुंके सर, सहावीच्या वर्गासाठी कीर्ती जगताप मॅडम, सातवीच्या वर्गासाठी तेजश्री हवाळे मॅडम. शासकीय गाईड. व्यक्तिवाचक एकही बोध होता है, उसका कोई डबल बोध नहीं होता है. जैसे कि एक ही है, उसके नाम बताइए. कळालं? हा, आता हा बोल करा. आता बाह्य बिंदू सांगा मला कोणते कोणते तो सांगा सर्वांनी. हा बिंदू कोणता आहे? बाह्य बिंदू हा तुला नाही का की मला कळालं नाही असं कोण आहे? तुला कळालं? मग कळायला कळालं नाही कॅन्सर बिंदू म्हणजे काय? बाह्य बिंदू. आता कोणांवरील बिंदू 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या टाकून त्यांची बरोबर जे येते म्हणजे 2, 4, 6, 8, 9. मग तो कसं 1, 4, 6, 8, 10. हाजरी नंबर शिक्षक दिवस होता तो आज आपण साजरा करतोय आपल्या शाळेमध्ये. आणि तो साजरा करताना तुम्ही जे विद्यार्थी शिक्षक झाले तर तुमचा काय अनुभव आहे हे प्रत्येकानं एका पेजवर लिहायचं आहे. किंवा शिक्षकाचा अनुभव तुमचा कसा राहिला, मुलं कसे त्रास देतात, त्याच्यानंतर शिकवताना काय समस्या येतात तुम्हाला, आणि किंवा हे जे नियोजन आहे शाळेचं हे कसं वाटते, हे प्रत्येकाला आपल्या स्वमतानं त्या पेजवर
लिहायचं आहे. म्हणजे बा भविष्यामध्ये आता आम्ही तुमच्या वेळेस तुमच्या वयाचे जेव्हा होतो तेव्हा आम्ही असं स्वयंशासन करत होतो. आम्हाला वेगवेगळे विषय शिकवण्याची आवड होती त्यावेळेस. आणि भविष्यामध्ये मग आम्ही हळूहळू मग 10वी 11वी 12वी BEd TET वगैरे परीक्षा आपल्याला भास होतो त्या गोष्टींचा. म्हणून प्रत्येकाने आपापल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रात जायचं आहे त्या अनुषंगाने त्या पेजवर लिहायचं आहे किंवा मी शिक्षक दिनी स्वयंशासन मध्ये भाग घेतला होता आणि मला हे अनुभव आले आणि भविष्यामध्ये मला काय करायचं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये लिहायचं. शिक्षकांना सूचित करण्यात येते की आपापल्या वर्गातील मुलांना रांगेत खिचडी खायला घेऊन जायचंय आणि वरांड्यात बसवायचंय. पावसामुळे आपलं प्राणांगण ओलं झालेलं आहे. भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमिनीत शेती
आयुष्याचे स्वप्न साकार, जीवनाचे स्वप्न साकार. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे तेजस्विनी हवाळे मॅडम. तेजस्विनी हवाळे. मला 7वीच्या वर्गात मराठी विषय दिला होता. तर मी तिथं कविता शिकवली. असे जगायच्या तर म्हणजे कशी चाल लावायची त्याला ते शिकवलं. आणि आदित्य खोतकर त्याने म्हणजे मी एक कडवं म्हणून दाखवला. त्यांनी लगेच चाल लक्षात घेतली ती आणि तशीच कविता पूर्ण म्हणून दाखवली. धन्यवाद. मनोगत व्यक्त करण्यासाठी ते जान्हवी सोळुंके मॅडम. माझे नाव जान्हवी सोळुंके. मी 5वीच्या वर्गावर हिंदी विषय आणि गायत्री सपाटे. मला पहिलीचा इंग्रजी हा विषय मिळाला होता. मी त्यांना पहिली कविता शिकवली, त्यांनी हसत शिकवली. ती खेळवणे त्यांना कविता शिकवली, त्यांनी खूप छान माझ्या मागे म्हटली. मोबाईलवरून म्हणा ऐकू. अण्णासाहेब तो म्हणतो आम्हाला हे शिकवायचं आहे. मी वर्ड्स अँड लेटर याचा अभ्यास करून आठवते. आणि नंतर ते मुलं म्हणतात हे झालेलं आहे आमचं. मग त्यांनी कविता सांगितली, मी ते कविता त्यांना सांगितली. आणि काही वर्गाला शिकवली मुलं असतात की ते हसवता पण आणि दुसऱ्याची खोड पण काढतात. मग ते शांतच नाही बोलले ते म्हणजे आपलं वाटतं आणि इंग्लिशचं वाचन म्हणलं दडपणारा त्याला मग ते शांत बसले. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. आज तो उद्या काहीच कारणास्तव सुट्टी असल्याने तो आज आपल्या शाळेत साजरा करण्यात आला. तर माझ्याकडे सर्वप्रथम 7वीचा वर्ग दिलेला होता. तिथे इंग्रजी हा विषय मी शिकवला. मला असं वाटतं तर मुलांना इंग्रजी चांगल्या पद्धतीने वाचता येते.